मित्रांनो, मला आता करायचे आहेत पोहे. पहिला पोहे आहेत का बघितलं पाहिजे, नाहीतर आहेत तो तर रात्रीचा भात खाल्ला पाहिजे. मस्त लागते कांदा आणि चटणीचा भात खायला, एकदम भारी. मित्रांनो, आत्ता आलो कामावरनं आणि येता येता पोहे आणले. मित्रांनो, झाले पोहे तयार. हे काय कडे भरून पोहे तयार झाले काय का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 25 जुलै 2026. आता वाजले त्या 8:30 आणि पाऊस यायला लागला आहे. सकाळ सकाळ नवं रात्रभरच पाऊस यायला लागला आहे. आणि पावसामुळं सगळं पाला कसा पडला आहे बघा. बघा सगळीकडं पाला पडला आहे, या झाडाचा, उंबराच्या झाडाचा. आणि उंबरं तर किती पडले ती बघा. बघा हे असली उंबरं इथे पडले. किंवा ही लय उंबरं पडते ती पावसाची. हे काय एवढी उंबरं, पाऊस लागायला लागलाय. हो. सकाळ सकाळ पाऊस यायला लागलाय काय. आणि रात्रभर पाऊस हायच. हे बघा एवढे उंबरं साठलेत मित्रांनो. आता एक कचऱ्यात फेकून दिली पाहिजे. काय हातात पण बसना झाली ते उंबरं. मित्रांनो, माकड आले इथे. हवाई कसं करते बा. काय 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 कसं करते हो मला काय. भ्या वाटत्या काय पाहिजे. भ्या वाटते. ओहो, उडी टाकून गेली तिकडे आहे. मित्रांनो, मला आता करायचे पोहे. पहिला पोहे आहेत का बघितलं पाहिजे, नाहीतर आहेत तो रात्रीचा भात खाल्ला पाहिजे. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं आहे आई गावाला गेल्या म्हणून. पप्पा बसले ती आतमध्ये. हाय का बघतो इथं कुठं. यात काय आहे नाही, इकडं पण नाही आहे. खाली आहे का. पोहे काय दिसत नाही आहे. इथं आहे का बघू. आता रात्रीचा भात खाल्ला पाहिजे मला. ही पण लाईट लावतो, कारण की पावसामुळं सगळं अंधार भडूक पडते ना. बाहेर काय ऊन नाही काय नाही, त्यामुळं सगळं अंधार भडूक दिसतोय म्हणून लाईट लावली. आता भाताचं कुकर कुठे गेला. रात्री भात केलेला यो. भात आणि चटणी खातो. आता पोहे आणायचं म्हटलं तर पैसे नाहीत ना माझ्याकडे पोहे आणायला. हे काय रात्रीचा भात जास्त केलेला, एवढा उरला आहे रात्रीचा भात. भात लई घट्ट झाला आहे. एकदम असा पाणी कमी पडलं ना, त्यामुळं घट्ट झाला आहे भात एकदम. लवकर उकरणं झाला आहे भात. ठीक आहे, भात झाला आहे एवढा भात. तर थोडीशी चटणी घेतो. चटणी पण एवढी आहे. चटणी आता मला काढली पाहिजे, पण एवढी बाद झाली. खायापुरती तर आहे चटणी. ठीक आहे, वरनं मस्तपैकी चटणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं वरनं, लय भारी लागतं. ठीक आहे, शेंगदाण्याचं कूट यात आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलं का नाही वरनं, भातावरनं खायला पण भारी वाटतं. हे बघा, शेंगदाण्याचं कूट टाकलं वरनं आणि तेल टाकायचं जरा. मी दरवेळी काय नसलं का नाही असंच करतो. भात घेतो, त्याच्यावर चटणी टाकतो आणि वरनं शेंगदाणा टाकून तेल ओतून खातो. मस्त लागतं खायला. हे बघा, थोडं तेल ओतलं. आता ह्याच्या संगड कांदा पण पाहिजे खायला. कांदा काय कांदा. हो, एक कांदा पडला आहे. ह्याला दातानं सोलता होता. चाकू काय अवेलेबल नाही येतं. सोबत कांदा असला का नाही चटणीचा भात खायला मजा येते ना. दातानं सोलला. खतरनाक लागते या. मित्रांनो, झालं जेवून. मी भात काय एवढा राहिलेला आहे. आता संध्याकाळी कामावरून आलो का नाही पोहे करणार आहे. म्हणजे मी जिथं कामावर जातो का नाही त्या मालकाकडनं पोहे आणण्यासाठी पैसे घेणार आणि संध्याकाळी पोहे आणून करणार. तेवढंच आपलं. आता मला जायचं आहे कामावर. किती वाजले बघतो. हो, कामाला जायचं टाईम झालं. 9:10 झाले बरोबर. जातो आता कामावर.
मित्रांनो, आत्ता आलो कामावरनं आणि येता येता पोहे आणले. मी जिथं काम करते त्या मालकाला म्हणलं घरातली गावाला गेल्यात, काहीतरी करून खातो म्हणलं, जरा पैसे द्या. मग दिलं मालकांनी आणि येता येता आणलं पोहे. काय दोघांनी किती लागते पोहे, आम्ही दोघंच आहे, पप्पा आणि मी. राहुल आणि आई गावाला गेल्यात आणि पावशेरच पोहे आणले. दोघांनी बाद झालं एवढं. उगाच ते भात आमटी करण्यापेक्षा आपलं पोहे करून खाल्लेलं बरं आहे का नाही. आता करतो पोहे. मित्रांनो, झाले पोहे तयार. हे काय कडे भरून पोहे तयार झाले काय का. आणि यात काय काय घातले माहिती आहे का. हळद, मिरची, मोहरी आणि कांदा एवढ्या 4च वस्तू घातल्यात. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घालायचं राहिले, कारण की ते आता सापडणं झाले. कढीपत्ता आणि कोथिंबीर सगळीकडं हुडकून बघितलं, सापडणं झालं. म्हणलं असेल तसलं घालायचं आणि खायचं, त्याला काय होतं तेव्हा. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग मी समाप्त करतो, कारण की मला आता पोहे खाऊन मी लवकर झोपणार आहे ना. सकाळी मला लवकर उठायचं असते आणि देवपूजा करायची असते ना सकाळी लवकर उठून. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.